सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते। लातूरचे माजी मुख्यमंत्री ज्यांचं नाव महाराष्ट्रात अजरामर आहे, विलासरावजी देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन करते। आणि देशमुख साहेबांची उणीव भासू दिली नाही लातूरकरांना किंवा देशमुख घराण्यांना। माजी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी वैद्यकीय मंत्री अमितरावजी देशमुख साहेब, घराचा कणा असलेल्या वैशालीताई देशमुख, धीरज भैया देशमुख, मुलुक मैदानी तोप सुषमाताई अंधारे, सर्व माननीय व्यासपीठ, सर्व माता भगिनींनो आणि मतदार बंधूंनो, आता आपल्याला माहितीच आहे एक क्रांती होणार आहे आणि ती क्रांती आपल्याला करायचं आहे। त्याचं कारण असं आहे की आपण उपभोगतोय, म्हणजे आपण भोगतोय। महागाई झाली हे सांगणं वेगळं आणि भोगणं वेगळं। गॅस सिलेंडर आणायला जावं लागतं तेव्हा 500 रुपयाचा गॅस 1500 रुपयाला। बरं शेतीमालाला भाव नाही, सगळी महागाई। 4500 रुपयाला क्विंटल असलेलं सोयाबीन, पण खताचं पोतं मात्र 500 रुपयाचं 1500 रुपयाला झालेलं आहे। शेतीमालाला भाव नाही, खत बियाणं औषधं सगळ्यावर GST, मालाला भाव नाही। त्याच्यामुळं शेतकरी खचलाय, रोजगार नाही, महिलांना सुरक्षितता नाही। या सगळ्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक लढवायची आणि संविधान बदलणं चालू आहे। आणि आम्ही कुठं संविधान बदलतोय, पण संविधान बदलल्याशिवाय एवढ्या गोष्टी आपल्या इकडं होतच नाहीत। हे सगळे मुद्दे घेऊन आपल्याला क्रांती करायची आणि पंजावर बटन दाबायचे। मुख्य म्हणजे आपण बघायचं आहे तो उमेदवार। आत्ताचे जे उमेदवार आहेत, डॉक्टर शिवाजीराव काळगे अत्यंत प्रामाणिक, विश्वासू, तुम्हाला जास्त माहिती आहे लातूरकरांना। लातूरकरांचीच मागणी होती की त्यांनी वैद्यकीय सेवा एवढी चांगली दिली की हाच उमेदवार पाहिजे। आणि ते खरं आहे, कारण आधीचे जे उमेदवार तुम्ही बघितले, माजी खासदार, माझीच म्हणायला पाहिजे, माजी खासदार 5 वर्ष झालं त्यांचं झाल्यानंतर आमची निवडणूक झाली, आमदार झालो। आम्हाला प्रत्येक जण म्हणायला लागलं, ताई तुम्हाला खासदार माहीत आहेत का, खासदार आलेत का? मी म्हणलं खासदाराचा काय संबंध येतो, आपल्याला काय करायचं? अहो म्हणे ताई तसं नाही, आपण निवडून दिले ना आणि त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे, कार्यक्रम घ्यायला पाहिजे, निधी द्यायला पाहिजे। पण 5 वर्षात एकदाही त्यांचं दर्शन आमच्या लोहा कंधारमध्ये झालेलं नाही। म्हणजे अशा उमेदवारांना निवडून द्यायचं आणि त्यांनी कधीही संसदेत आवाज उठवलेला नाही। त्याच्यामुळं आपल्याला सुशिक्षित उमेदवार असलेले डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना पंजाचं बटन दाबून निवडून द्यायचंय। अमित भैया, तुम्हाला मी नांदेडलाही म्हणाले होते की तुम्ही आमच्या नांदेडचं पालकत्व स्वीकारा। ते पालकत्व तर स्वीकारणारच आहात, पण भावी मुख्यमंत्री, म्हणजे आता येणारे, भावी नाही, येणारे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला अमित भैयाकडे बघायचंय। कारण त्या घराण्याला तुम्ही बघताय की एकदम दिलदार घराणं, रात्रंदिवस लोकांसाठी वाहून घेतलेलं घराणं। जेव्हा विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव निघतं तेव्हा प्रत्येक माणूस, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, म्हणणार त्यांची गोष्टच वेगळी, राजा माणूस, गेलं की प्रत्येकाचं काम करणारा माणूस। असे आपल्यातून गेले, पण त्याची उणीव आपल्याला भासणार नाही। मुख्यमंत्री पद लवकरच आपल्याकडे येईल असं आपण अपेक्षित करू। पण त्याच्यासाठी एक करायला पाहिजे, प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येकाने ठरवायचे की पंजाला बटन दाबायचंय। इथले तर सगळे दाबतीलच, पण आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांना दुसऱ्या जिल्ह्यात पण सांगायचंय। असंही काल, म्हणजे आज जे मतदान होणार आहे ते एक्झिट पोल असा आहे की 5 पैकी 4 तर नक्कीच निवडून येणार आहेत महाविकास आघाडीचे। आणि आपल्याही इथं मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे, एक सीट सोडता बाकी सगळ्या सीट महाविकास आघाडीच्या येणार आहेत, हे नक्की। डॉक्टर तुम्ही तर काळजीच करू नका,
मी स्वतःचाच मोठेपणा नाही, पण मला म्हणावंसं वाटतं की मी आत्तापर्यंत ज्या ज्या स्टेजवर गेले आणि म्हणाले की आपण 100% निवडून येणार, तो उमेदवार आत्तापर्यंत इतिहासात निवडून आलेलाच आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त लीडने निवडून येणार आहात. त्यातल्या त्यात लोहा कंधार मतदारसंघ हा तुम्हाला सगळ्या इतर 5 मतदारसंघापेक्षा जास्त लीड देईल ही मी तुम्हाला हमी देते. आणि मी अधिक वेळ घेत नाही, कारण बरेच मान्यवर बोलणार आहेत. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.